काल उमेदवारी अजूनही 2 दिवस आहेत. काँग्रेस माघार घेऊ शकतं? थेटच प्रश्न आहे. काँग्रेसनी एकंदरीत त्या ठिकाणी उमेदवार देत असताना भारतीय जनता पक्षाच्या विरोधातील आमची भूमिका अधोरेखित करण्याच्या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी अर्ज भरलेला आहे. आणि आमचा मित्रपक्ष त्या ठिकाणी अनेक वर्षांपासून लढत होता. मागची निवडणूक जी आहे तुतारीवर राष्ट्रवादी निवडणूक लढली आहे आणि ते जर निवडणूक लढत नसतील तर आम्ही लढू ही एकंदरीत असणाऱ्या भूमिका दोन्ही राहुरी आणि बारामतीच्या अनुषंगानं ह्या भूमिकेचाच एक भाग म्हणून आणि त्या भूमिकेला पुढे नेत असताना आम्ही अर्ज दाखल केला आहे. ही निवडणूक काही आम्ही कोणाच्या पवार ज्या अजितदादांच्या मृत्यूच्या पार्श्वभूमीवर सहानुभूती आज आहे ती आम्हाला देखील सहानुभूती आहे. मात्र अनपोजच्या अनुषंगानं मला आपल्याला आठवण करून द्यायची आहे की मागच्या काळात नगरपालिका, महानगरपालिका आणि जिल्हा परिषदा या निवडणुकींमध्ये जेव्हा अनपोज निवडणुका होत होत्या, भारतीय जनता पक्ष मोठ्या प्रमाणावर पैसे देत होती, गुंडागर्दी करत होती, अगदी कॉलर पकडून विड्रॉल केल्याचे पण फुटेज हे आपल्या माध्यमातून सर्वांच्या माध्यमातूनही दिसले. आणि अशा वेळेस निवडणुका या निकोप स्वरूपाच्या वातावरणात झाल्या. निवडणुका ह्या होऊ न देणं म्हणजे लोकशाही डुबवणं अशी भूमिका ही सर्व स्तरावर मांडल्या गेली होती. सुनेत्रा पवारांनी तुम्हाला थेट फोन केला, म्हटलंय की विचार करा. त्यांनी मी एकंदरीत निवडणुकांच्या अनुषंगानं पक्षाचीच नव्हे तर माध्यमांची असणारी जी भूमिका आहे तिचं स्मरण या निमित्तानं करून देतो. आणि 5 महिन्यानंतरच 4-5 महिन्यानंतरच आता अनपोजच्या अनुषंगानं एवढा प्रश्न ऐरणीवर येणं हे एका बाजूला कुठेतरी स्वाभाविक जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला लोकशाहीमध्ये वैचारिक भूमिका ही सर्वात महत्त्वाची असते हे या निमित्तानं सांगितलं पाहिजे. आणि आम्ही भारतीय जनता पक्षाच्या या वृत्तीच्या विरोधात आहोत आणि भारतीय जनता पक्षाने त्याचं पुढचं पाऊल टाकलं आहे. कारण आपण साताऱ्यात बघितलं, साताऱ्यामध्ये निवडून आलेल्या सदस्यांनाही हे सभागृहात जाऊ दिलं नाही. मग त्यामध्ये घड्याळाचे जे आहेत अजित पवार राष्ट्रवादीचेही लोक होते, त्यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे होते, यांना गेटवर थांबवलं गेलं. या पक्षाच्या दोन्ही मंत्र्यांना अडवलं गेलं, या त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांना मारल्या गेलं इथपर्यंत देखील बातम्या आणि माहिती आपल्या सगळ्यांसमोर आली. आणि अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्ष ही एकीकडे लोकशाही तर दुसरीकडे मित्रपक्षांनाही जर आता लोकशाहीच्या एकंदरीत भूमिकेमधून जर दूर सांगत असताना हुकुमशाही आणत आहे तर या सर्व बाबींचा निषेधाची आणि या विरोधाची भूमिका म्हणून आम्ही बारामतीला मैदानात उतरलेलो आहोत. ही असणारी आमच्या काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. माघार नसेलच. जेव्हा आम्ही भूमिका घेऊन अर्ज भरतो तर ती भूमिका घेत असताना त्या भूमिकेची जी पार्श्वभूमी आहे ही पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांसमोर सांगत आहे. आणि हे करत असताना काही आमचा सुनेत्रा वहिनींना काही असणारा काही व्यक्तिगत विरोध आहे किंवा पक्षीय काही अभिनिवेशामध्ये आम्ही करतोय असं कुठलंही याचं कारण नाही. आणि आम्ही अर्ज भरणं हे लोकशाहीच्या अनुषंगाने आम्ही उचललेलं हे पाऊल आहे आणि त्या पावलामध्ये भारतीय जनता पक्षाला असणारा विरोध आहे. ही असणारी भूमिका या निमित्तानं आमची कायम असल्याचं या ठिकाणी सांगू. पण आता 2 गट पडलेत. काही काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे उमेदवारी अर्ज ठेवू नये, दिल्लीत संपर्क साधला जातोय अशाही बातम्या. नाही, असं काही कुठल्याही प्रकारचे काँग्रेसमध्ये 2 मतप्रभाव नाहीत. सहानुभूती ही अजितदादांच्या संदर्भामध्ये पक्षाला आहे, मला पण आहे, आमच्या नेत्यांना पण आहे. आणि त्या सहानुभूतीचा आणि राजकीय भूमिकेची सरमिसळ ही करण्याचं काही कारण नाही. आणि या संदर्भामध्ये पक्षांतर्गत कुठेही 2 गट तट नाही. आम्ही सर्वजण आमच्या या भूमिकेशी आम्ही बांधील आहोत. आणि या इथपर उमेदवार बारामतीतला जो आहे हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसनी खरगे साहेबांनी हा उमेदवार जाहीर केलेला आहे. आणि ही उमेदवारी जी आहे ही आमच्या जी रितसर जी पद्धत आहे त्या पद्धतीतून आणि त्या प्रक्रियेतूनच पुढे आलेली आहे. काल एक पोस्ट आलेली आहे पक्षामार्फत, पार्थ पवारांच्यावर थेट टीका केलेली आहे त्या पोस्टमधून. आता जेव्हा एक सर्वात भारतातल्या जुन्या पक्षाच्या संदर्भामध्ये जर काही बोलल्या जात असेल तर पक्ष म्हणून आमच्या सहकाऱ्यांनी भूमिका मांडणं हे स्वाभाविक आहे. मात्र आता मुद्दा हा थेट परिपक्वतेचा आलेला असल्यामुळे मी यावर कुठल्याही प्रकारचं भाष्य करणार नाही. पवार साहेबांनी काल पत्रकार परिषद घेतली दिल्लीमध्ये, त्यांनी समर्थन केलेलं आहे तुमचं, म्हणजे अधिकार उमेदवार देणं काँग्रेसचा अधिकार आहे आणि बिनविरोधाची गरजच काय असं थेट म्हणतात पवार. जे आम्ही जी भूमिका आहे तीच भूमिका लोकशाहीच्या अनुषंगाने त्यांनी मांडली आहे. पण तुमचं थेट समर्थन पवारांनी केलंय घरचा उमेदवार असताना. त्यांनी राजकारणातली समाजकारणातली जी भूमिका आहे ती भूमिका त्यांनी सांगितली आणि त्यांनी जे सांगितलं तेच आपलं भारताचं संविधान सांगतंय. त्यामुळे आणि हे या मताशी जे विरोध करतात म्हणजे सभ्यता, संस्कृती, संवाद हा एका ठिकाणी,
मात्र या निमित्तानं जो काही मतप्रवाह आणि ज्या काही पद्धती वापरल्या जातात ही सत्तेच्या मस्तीच्या अनुषंगानं कोणी बोलता कामा नये हे या निमित्तानं आपण ध्यानात घेतलं पाहिजे. आणि ते जे बोलतात आहे ते भारताचं संविधान जे आहे ते आपल्याला तशाच स्वरूपाचं कुठेतरी सूचित करतं. शेवटचा प्रश्न, 24 तास उलटलेले आहेत उमेदवारी अर्ज भरून कालपासून, त्यानंतर परत तुम्हाला कोणाचा फोन आला होता का? राष्ट्रवादीमधून असेल किंवा काँग्रेसमधून असेल? नाही, या संदर्भामध्ये अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारचा कोणता संपर्क माझ्याशी केलेला नाही. जर संपर्क साधलाच तर काय भूमिका असेल? संपर्क साधल्यावर बघू. आता जर तर मध्ये याच्या गोष्टींचं उत्तर हे होऊ शकत नाही. अर्ज भरायच्या आधी कोणाचा आला नव्हता, आताही कोणाचा आला नाही. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट कविता गिरीसह मी संदीप राजगोळकर, पुढारी न्यूज, मुंबई.